नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री क्षेत्र जाम समर्थ येथे श्री रामनवमीच्या दिवशी श्री रामदास स्वामी यांचा जन्मोत्सव साजरा। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पाणपोईची व्यवस्था। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जाम समर्थ येथे 400 वर्षांपूर्वीचे समर्थ रामदास स्वामींच्या जन्मापूर्वीचे श्री राम मंदिर आहे। समर्थ रामदास स्वामींचा जन्म एप्रिल इसवी सन 1608 रोजी जांब येथे झाला। श्री समर्थ रामदासांचे आराध्य श्री राम आणि हनुमंत होते। समर्थांनी परमार्थ, स्वामी निष्ठा आणि राष्ट्रप्रेम यांचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात करून समाज संघटनेचे कार्य केले। श्री राम मंदिरातील दुर्मिळ वस्तू आजही या मंदिरात आपणास पाहावयास मिळतात। यामध्ये श्री रामाच्या पायापाशी श्री समर्थ जो दंडावर बांधत असत तो मारुती, तुपाची घागर या वस्तू आजही तिथे पाहावयास मिळतात। श्री रामदास स्वामी यांची जन्मभूमी असलेले हे गाव आणि श्री रामनवमीच्या दिवशी त्यांचा जन्म या निमित्ताने येथे दरवर्षी यात्रा भरते। लांबून लांबून श्री समर्थ दास व भाविक येथे यात्रेसाठी व दर्शनासाठी येतात। यासाठी दरवर्षी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जळगाव, जालना, संभाजीनगर येथील श्री सदस्य येणाऱ्या भाविकांसाठी विनामूल्य पाणपोई व वाहतूक व्यवस्था करत असतात। या ठिकाणी हजारो श्री सदस्य ही सेवा विनामूल्य सेवाव्रत म्हणून आनंदाने करत असतात। येणाऱ्या भाविकांची काळजी घेत असतात। श्री रामनवमीच्या आदल्या दिवसापासूनच ही श्री सेवा समर्थ दासगण करत असतात। शुभ्र सदरा व टोपी परिधान करून व डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य निशुल्क व निस्वार्थ भावनेने श्री रामनवमीच्या दिवशी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ही सेवा करीत असतात। कारण श्री समर्थ संप्रदायाची शिकवण त्यांच्या या कार्यातून दिसून येते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, श्री समर्थ जाम।